प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात प्रियाची कशी भांबेरी उडाली आहे अर्जुनच्या या ट्रॅपमुळे। तर सुरुवातीला आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो सायलीला, विचार करा तुम्ही सायली, आजपर्यंत आपण प्रिया आणि साक्षी खोटं बोलतोय ना हे प्रूव्ह करायसाठी खूपच प्रयत्न केले पण काहीच प्रूव्ह झालेलं नाहीये। आता ना आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करावं लागणार आहे। सायली म्हणते म्हणजे काय सर? अर्जुन म्हणत असतो म्हणजे काय तेच तर विचार करायचा आहे ना। आता अर्जुनला एक आयडिया आली आणि ती सायलीला त्याने ऐकवली पण आपल्याला नाही ऐकवली आहे। मग आता सायली म्हणते सर मस्त आयडिया आहे तुमची, नक्की मधुभाऊ सुटणार आता यामुळे। आता एक्साइटमेंट मध्ये हिने पटकन त्याचा हात धरला त्यामुळे अर्जुन एकदम स्पीचलेस होऊन तिच्याकडे बघतो। मग सायली हात सोडते। अर्जुन म्हणतो नक्की मधुभाऊ सुटतील। आता इकडे हा सँडी भेटला या प्रियाला, तो या प्रियाला फ्लर्ट करत असतो। प्रिया म्हणते फालतू फ्लर्टिंग नको करूस हा, हे बघ तू ना माझ्या बाबाला भेटायला येशील ना तर त्याआधी आपण एक रंगीत तालीम करूयात, म्हणजे काय बोलायचं कसं बोलायचं। तो सँडी म्हणतो चिल यार प्रिया, काय तू एवढा विचार करतेस। आता ही प्रिया म्हणते ए बाबा एवढा कॉन्फिडन्स नको तुझा वाढव, तुझ्यासमोर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार असणार आहे, सांग बरं तुझी आणि माझ्या मुलीची पहिली भेट कुठे झाली। सँडी म्हणतो ए तुला मुलगी आहे? प्रिया म्हणते ए बाबा बिंडोक, अरे माझे बाबा विचारणारे ना तुला प्रश्न माझ्या बेटीबद्दल। तेव्हा सँडी म्हणतो अरे हां म्हणजे कॅन्टीनमध्ये भेट झाली माझी आणि तन्वीची, म्हणजे प्रिया आली आणि मग लगेच प्रिया म्हणते ए बाबा जरा उत्तर कमी दे, म्हणजे पकडण्याची भीती कमी असते, जेवढं विचारलं ना तेवढंच बोल। सँडी म्हणतो ए प्रिया याचे पैसे वेगळे पडतील ना तालिमेचे। प्रिया म्हणते हो रे बाबा दिल, तुला सगळे पैसे व्यवस्थित दिल। बरं आता सांग माझी मुलगी कुठला कोर्स करते? सँडी म्हणतो कुकिंगचा। प्रिया म्हणते मस्त मस्त, आता गॅसवर ठेव मला आणि शिजव। ए तू माझ्या तोंडाकडे बघ आधी, तुला खरंच वाटतं का माझ्या तोंडाकडे बघून मी कुकिंगचे वगैरे क्लासेस करेल? मी फॅशन डिझायनिंगचा क्लास करते। सँडी म्हणतो ओके बरं कळलं। बरं तू कुठला बिझनेस करतो? लग्नानंतर तू आणि माझी मुलगी कुठे राहणार? सँडी म्हणतो ए बाई अगं हे सगळं ना नंतर सांग तू, म्हणजे तू ना एक काम कर ना मला लिस्ट पाठव तुझे बाबा काय काय प्रश्न विचारतील ते। प्रिया म्हणते अरे बाबा पाठवेल रे तुला लिस्ट मी, पण माझे बाबा काही प्रश्न विचारू शकतात तुला ऐन वेळेला, तुला कसं शब्दात पकडतील ना तुझं तुला कळणार नाही, तू माझ्या बाबांसमोर टिकशील की नाही हे सुद्धा माहित नाहीये मला। तर आता पुढच्या सीन मध्ये मजा आली हा प्रेक्षकांनो। अर्जुन जरा रंगीत तालीम करतोय म्हणजे सायली त्याच्याकडनं घेतीये तालीम की या प्रियाला कसं फसवायचं फोनवर बोलताना। मिस तन्वी किल्लेदार माझ्याकडे साक्षी शिखरे आणि तुमच्या अगेन्स्ट खूप प्रूफ आहेत। आता सायली म्हणते सर नाही हो, तुम्ही आवाज बदलून बोलताय तरी कळतं ना तुम्हीच बोलताय म्हणून, तुमची बोलायची पद्धत बदलावी लागेल ना। अर्जुन म्हणतो बोलायची पद्धत कशी बदलू मी? सायली म्हणते सर तुम्ही तन्वी किल्लेदार पटकन बोलता, मर्डर अगेन्स्ट या सगळ्या शब्दांवर ना तुम्ही खूप जोर देता, त्यामुळे ना लगेच कळतं की तुम्हीच बोलताय म्हणून। अर्जुन म्हणतो बरं आता ना मी जरा वेगळं प्लेन ट्राय करतो। मिस तन्वी किल्लेदार त्या वात्सल्य आश्रमाचा मर्डर झाला ना त्या रात्री मी तिथे आय विटनेस होतो, हे कसं होतं? सायली म्हणते नाही हो नाही सर, तुम्ही बोलताना ना खूप इंग्रजी शब्द वापरता, म्हणजे कधी कधी तुम्हाला मराठी शब्द येत असतात पण तरी सुद्धा तिथे इंग्रजी शब्द वापरता तुम्ही, त्यात तुम्ही अमेरिकेत राहिल्यामुळे तुमच्या मराठी शब्दांना पण अमराठी असं काहीतरी वाटतं। सर ती तन्वी खूप हुशार आहे, लगेच तुमचा आवाज ओळखेल। अर्जुन म्हणतो मी प्युअर मराठी बोलतो आता आणि जरा सौम्य बोलतो म्हणजे मिस तन्वी किल्लेदार तुम्ही त्या रात्री तिथेच होते, म्हणजे तुमच्या अगेन्स्ट सगळे प्रूफ। सायली म्हणते पुरावे। अर्जुन म्हणतो हां पुरावे आहेत माझ्याकडे, ते जर हवे असतील तर मला येऊन भेटा। हे कसं होतं आता? सायली म्हणते जरा ठीक होतं बाकी सगळं, पण तुम्ही ते जर असं म्हणून किंचितसं थांबता ना त्यावरनं लगेच कळेल की तुम्ही बोलताय, ती तुमची सवय ना बोलायची। अर्जुन म्हणतो तुम्हाला हे पण कळलं? अरे बापरे, तन्वीच्या जागी तुम्ही असताना तर मी लगेच पकडला गेलो असतो, तुम्ही माझ्या बोलण्याचा एवढा अभ्यास केलाय। सायली म्हणते अभ्यास कशाला करायचा आहे सर, मी तर तुमच्या, आता ही पटकन बोलणार असते की मी तुमच्या प्रेमात पडली आहे पण ती गप्प बसते। अर्जुन म्हणतो माझ्या काय, बोला ना पुढे। सायली म्हणते मी तुमच्या लकबी ओळखते ना सगळ्या, असं म्हणायचं होतं मला। अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो मिसेस सायली मला किती ओळखतात, मला सुद्धा माझ्याबद्दल एवढं माहिती नाहीये इतकं त्या मला ओळखतात। सायली आता गालातल्या गालात लाजत असते। प्रेक्षकांनो आज त्यांनी भरपूर डायलॉग ठेवलेले आहेत त्यामुळे प्लीज एखादा लाईक करायला आपल्या रिव्ह्यूला विसरू नका तर आता इकडे प्रिया सँडीला म्हणत
असते, आलं ना तुझ्या लक्षात सगळं? तुला प्रश्नांची लिस्ट पाठवणार आहे मी, पण तुला झोपेतून उठवून विचारलं ना तरी सगळं आलं पाहिजे. सँडी म्हणतो, बस कर आता, मला आणखीन टेन्शन देऊ नको, मी बरोबर नीट हँडल करेल तुझ्या बाबांना. प्रिया म्हणते, हो ना, चल निघ आता, आणि हो घरी कधी येणार आहे ना ते कॉल करून सांगेन मी तुला. मग आता हा सँडी निघून गेलाय. पुन्हा आता अर्जुन सायलीची तालीम दाखवली. अर्जुन म्हणतो, आपण ना मस्त काहीतरी फाईन ट्युनिंग करूया, म्हणजे तन्वीला लक्षात येणार नाही. सायली म्हणते, बघा बघा आता इतक्यातल्या इतक्यात किती इंग्लिश शब्द बोललेत तुम्ही. अर्जुनला मराठी ट्रान्सलेट करता येईना. शेवटी सायलीने एका पेपरवरती त्याला काय बोलायचंय ते सगळं लिहून दिलंय. अर्जुन म्हणत असतो, बघू बघू काय लिहिताय. सायली म्हणते, थांबा ना जरा 2 मिनिटं. मग ती लिहिते आणि मग अर्जुन जवळ देते तो लेटर पॅडवर डायलॉग लिहून. अर्जुन ते बघतो आणि म्हणतो, अरे वा फॅन्टॅस्टिक. अर्जुन वाचतो ते आणि म्हणतो, अरे बापरे, हे प्रियाला काय, हे मला स्वतःला सुद्धा कळणार नाही. अहो माझ्या जिभेचे तुकडे होतील हो हे बोलताना. हे मी बोलत बसलो ना तर मधुभाऊंच्या केसची डेट पण येऊन जाईल. नाही रे बाबा, मी नाही बोलू शकत हे. सायली म्हणते, सर तुम्ही बोलू शकता, तुम्ही मनाशी जे ठरवता ते पार पाडता की नाही, तुमच्यासाठी काय अवघड आहे. सायली आता जरा प्रोत्साहन देते अर्जुनला आणि तो पण म्हणतो, अरे वा असं वाटतं तुम्हाला. सायली म्हणते, हो तर मनाशी ठरवा आणि लगेच बोला. प्रेक्षकांनो, आता सायलीने इतकं शुद्ध मराठीत लिहिलंय, आता अर्जुन कसा वाचतो ते फक्त ऐका. मी तुमचा एक शुभचिंतक बोलतोय. वात्सल आश्रमात खून खटलालेले सायली म्हणते, खटल्यात येते. अर्जुन म्हणतो, खटल्यात न्यायालयात सांगितलेल्या घटनाक्रमाची मला पूर्ण कल्पना आहे, परंतु विलासचा खून झाला तेव्हा मी आश्रमात खुद्द हजर होतो. त्या रात्री वास सायली म्हणते, वास्तवात. अर्जुन म्हणतो, अच्छा वास्तवात. त्या रात्री वास्तवात काय घडले याचे ठोष्ट काय असतं हे. सायली म्हणते, ठोस येते. अर्जुन म्हणतो, ठोस पुरावे माझ्या ताब्यात आहेत. तुम्हाला जर ते पुरावे हसत सायली म्हणते, हस्तगत. अर्जुन म्हणतो, अच्छा हस्तगत का, ओके हस्तगत करायचे असतील तर मला भेटण्याची तस सायली म्हणते, तसदी येते. तसदी घ्यावी लागेल. भेटीचं वेळ आणि स्थळ तुम्हाला संदेश पाठवून कळ सायली म्हणते, कळवण्यात येईल. सर, ठोस, हस्तगत, तसदी हे सगळे शब्द तुम्हाला जरा जड जातील. अर्जुन म्हणतो, हो जडच जातील. सायली म्हणते, पण आपण तालीम करूया. बोला तन्वी किल्लेदार, मी तुमचा शुभचिंतक बोलतोय, म्हणा. आता सायलीने याच्याकडून बऱ्याच वेळ रटावून घेतलंय आणि जमलं बाबा एकदाचं अर्जुनला. सायली म्हणते, बघा जमलं ना तुम्हाला, आता करा बरं फोन. मग अर्जुनने लावलाय प्रियाला फोन. तन्वी म्हणजे प्रिया फोन उचलते आणि म्हणते, कोण बोलतंय. मग अर्जुनने जसंच्या तसं डायलॉग तिला ऐकवलेत की मी तुमचा शुभचिंतक बोलतोय. विलासचा खून झाला त्या रात्री मी आश्रमात खुद्द हजर होतो. त्या रात्री आश्रमात जे काही घडलं त्याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्हाला पुरावे हस्तगत करायचे असतील तर मला भेटण्याची तसदी घ्यावी लागेल. भेटीचं स्थळ आणि वेळ संदेश पाठवून कळवण्यात येईल. आता फोन कट केलाय अर्जुनने लगेच आणि सिम कार्ड पण काढून ठेवलंय. इकडनं प्रिया हॅलो करायला लागते. सायली अर्जुनला म्हणते, जमलं. प्रिया विचार करत असते, अरे यार ही काय फालतूगिरी आहे. प्रिया खूप घाबरली आहे. तुम्ही मला घाबरू नाही शकत. फोन कट केल्यावरही हॅलो करत असते. आता मात्र तिची चांगलीच तंदरली आहे. आता इकडे साक्षीला धमकवण्यासाठी काही फायनान्सर आले. ते साक्षीला म्हणतात, तुला आणि तुझ्या बापाला मी करोडो रुपयाचा फायनान्स दिलाय, पण तुमचे स्कीम कागदावरच राहतात. माझे पैसे परत करा. साक्षी म्हणते, हे बघा मी तुमचे पैसे देईल. माझे अण्णा चुकीच्या पद्धतीने बिझनेस करत होते. मी खूप प्रामाणिक आहे. मी ना तुम्हाला सगळे पैसे देईल, मला थोडा वेळ द्या. मी विथ इंटरेस्ट पैसे परत करेल तुम्हाला. आता तो फायनान्सर म्हणतो, तुझा बाप फ्रॉड निघाला आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा. बस झालं, आज जा आणि जेवढं किमती सामान आहे ना ते सगळं घेऊन या. त्याच्या माणसांना सांगता येतो की टीव्ही AC काहीच सोडू नका म्हणून. बरं, चैतन्याच्या समोर घडतंय हे, तरी चैतन्याचा भयंकर विश्वास त्या साक्षीवर. चैतन्य म्हणतो, तुम्ही हे करू शकत नाही, हे लीगल नाहीये. महिपत चिकरेने जे काही केले त्यासाठी साक्षीला जबाबदार धरू नका. आता या साक्षीला प्रिया फोन करत असते. साक्षी फोन कट करत असते तिचा. साक्षी म्हणते, हे बघा आपण आरडाओरडा नको करूया, आपण शांतपणे सगळं सॉल्व्ह करूया. मी काय म्हणते, तुम्हाला ना मी पैसे परत करते, थोडा वेळ द्या मला. फायनान्सर म्हणतो, किती वेळ देऊ तुला, हे पैसे तू कुठून परत आणणार आहेस, आहे का तुझ्याकडे उत्तर. नाही ना, मी आता ना फक्त तुमचे 2-3 साईट बंद पाडलेत. माझे पैसे परत नाही मिळाले ना तर अख्खा बिझनेस बंद पाडेल तुमचा. आता साक्षी फोन कट करत असते सारखा प्रियाचा आणि त्या माणसाला म्हणते, मी हात जोडते तुमच्या पुढे. हे बघा मी तुम्हाला सगळे अमाऊंट परत करेल, तुमचं कुठलंच नुकसान मी नाही होऊ देणार, मला प्लीज वेळ द्या. तो फायनान्सर म्हणतो, तू इतक्या हातापाया पडतेस ना म्हणून तुझ्या सामानाला हात नाही लावणार मी. पण आता तो साक्षीच्या गाडीची चाबी घेतो आणि म्हणतो,
तुझी गाडी घेऊन चाललोय मी आणि तू जर मला हे पैसे 1 महिन्याच्या आत परत नाही केले ना तर ही गाडी परत मिळणारच नाही, वरून काय काय तुझं घेतलं जाईल हे तू विचार नाही करू शकत. 1 महिन्यात विथ इंटरेस्ट ही सगळी रक्कम माझ्या अकाउंटला आली पाहिजे, मगच तुला तुझी गाडी मिळेल, नाहीतर तुझ्या घरातली एक चिंधी पण सोडणार नाही मी. साक्षी म्हणते सर पण आता तो म्हणतो की तो आश्रमातला प्रोजेक्ट मार्गी लावा, नाही तर तुमच्यावर भीक मागायची वेळ येईल, असं म्हणून तो माणूस निघून गेलाय. आता चैतन्य साक्षीला विचारतो, अगं आश्रमाचा प्रोजेक्ट कुठला, वाचलेला आश्रमाचा, तुम्ही तर तिथे काहीच बांधणार नव्हता ना. आता साक्षी गडबडते आणि म्हणते अरे हो म्हणजे नाही बांधणारच नव्हतो आम्ही, पण ती जागा ऑप्शन मध्ये घेतली ना आम्ही, तेव्हा ह्याच माणसाने फायनान्स केला होता आम्हाला आणि मग तुम्ही स्टे आणलात ना त्या प्रोजेक्टवर. चैतन्य मी एवढी मोठी रक्कम कशी देणार आहे रे यांना. चैतन्य आता ती अमाऊंट बघतो तर ती अमाऊंट 20 कोटी रुपये असतात. चैतन्य म्हणतो अरे बाप रे 20 कोटी द्यायचे तुला या फायनान्सरला. साक्षी म्हणते चैतन्य मला काही सुचत नाहीये रे, ही एवढी मोठी रक्कम कशी परत करू मी त्याला, मला काही सुचत नाहीये, मी काय करू आता. पुन्हा प्रियाचा फोन येतो तिला आणि साक्षी फोन कट करते. प्रिया इकडे तनतन करत असते, ही मूर्ख साक्षी माझा फोन का उचलत नाहीये, अरे फोन उचल ग बाई, नाहीतर आपण दोघी मरू. प्रेक्षकांनो पुढे काय 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 घडतंय ते बघत राहा. प्रियाला पकडण्यासाठी सायली अर्जुनने कसा ट्रॅप लावलाय हे तुम्हाला लक्षात येईलच. पण हा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. दुसरा भाग लगेचच येतोय. धन्यवाद.